परभणीमध्ये भाजप राष्ट्रवादीचं 28चं संख्याबळ आहे असं केदार खटिंग यांनी म्हटलंय। केदार खटिंग परभणी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार आहेत। चंद्रपूरची पुनरावृत्ती परभणीमध्ये होऊ शकते असं केदार खटिंग यांचं म्हणणं आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्व 12 आणि राष्ट्रवादीचे 11 आणि यशवंत सेनेचे 1 आणि जनस्वराज्य पक्षाचे 2 आणि अपक्ष 3 असा एक 27-28चं गणित जुळलेलं आहे। सभागृहामध्ये आमच्या वरिष्ठांनी एक व्हीप काढलेला आहे, आता तुझं नाव येईलच आणि ते नाव आल्यानंतर आमच्या सर्व याच्यातून पुढच्या काही गणित जुळतात का त्या पद्धतीने चालेल। चंद्रपूरची पुनरावृत्ती इथं होईल अशी शक्यता आहे चंद्रपूरची, तर त्या पद्धतीने एक शक्यता आहे, त्यामुळे आम्ही त्या पद्धतीची आशा सोडलेली अजून नाही आहे। पण काही गोष्टी राजकारणामध्ये अचानक घडतात, त्या गोष्टीवर आमचा विश्वास आहे। परभणी पालिकेमध्ये ठाकरेंची सेना आणि काँग्रेसचं ठरलंय। 2.5 वर्ष ठाकरेंच्या सेनेकडे महापौर पद असणार आहे। सय्यद इक्बाल आणि शरफुद्दीन हे 1.25 वर्ष महापौर पद त्यांच्यामध्ये असेल, तर सय्यद इक्बाल यांना मतदान करावं असा व्हीप जारी करण्यात आलाय। काँग्रेसनं गणेश देशमुख उपमहापौरपदी असणार आहेत। काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक बी रघुनाथ सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्याच 2 गटांमध्ये एकवाक्यता नव्हती असं राऊतांनी म्हटलंय। काँग्रेसनं आमच्या नगरसेवकांशी गांभीर्यानं चर्चा केली नाही असं राऊतांनी म्हटलंय। भाजपला मदत करण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका नव्हती असं देखील राऊतांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। भाजपला मदत करून सत्ता स्थापन करू नका असे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी दिलेले होते अशी माहिती राऊतांकडून देण्यात आलेली आहे। काँग्रेस पक्षानं अधिक गंभीरतेने चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी। काँग्रेस पक्षाच्या 2 गटामध्ये एकवाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती, झाली नाही। मी तुम्हाला माननीय उद्धवजींचं परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही। ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होती। या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहित नाही। तर राऊतांनी आपण पाहिलेलं आहे की विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलेलं होतं, तर इकडे चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्याच 2 गटांमध्ये एकवाक्यता नव्हती असं राऊतांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। चंद्रपूरमध्ये नेमकं काय झालंय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं त्या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे आणि त्याच्यावरूनच राऊतांनी पुन्हा एकदा आज वक्तव्य केलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत जयकुमार गोरेंच्या नवीन सदस्यांना सूचना आहेत। नवीन सदस्यांना माध्यमांच्या समोर न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्यात। जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा दिलेला शब्द पाळणार, निधी कुठून आणि कसा देणार याची काळजी विरोधकांनी करू नये असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। या पक्षामध्ये काम करत असताना आचारसंहितेत राहून काम करा, पदाबाबतीची चर्चा कोणी करू नका, माझी विनंती आहे। पद आणि पदाधिकारी निवडण्याचा अधिकार हा कुठल्याही किमतीवर भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या कुठल्याही पालकमंत्र्याला नाही, कुठल्याही इथल्या नेत्याला, नेतृत्वाला नाही। तो निर्णय आपले पक्षश्रेष्ठी घेतील। कोणी म्हणला तर 21 कोटी रुपये कुठून देणार आहे, कुठून देणार 21 कोटी? मी आज सांगतो, जयकुमार गोरेंना शब्द दिलाय, ज्या ज्या ठिकाणी शब्द दिलाय त्या त्या ठिकाणी 21 कोटी रुपये पोहोचणार। मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे शब्दाला जागणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे तुम्ही चिंता नका करू, कुठून द्यायचं, काय द्यायचं याची चिंता तुम्ही नका करू, तुमच्या अस्तित्वाची चिंता करा म्हणा। तुम्ही बाकीच्या विषय जे सुपडा साफ करायला चालले होते त्यांचा सुपडा साफ झालाय।